आज आपण बनवणार आहोत हुलग्याच्या पिठाचे पारंपरिक शेंगोळे. खूपच चवदार आणि पौष्टिक रेसिपी आहे ही. जुन्या पद्धतीची रेसिपी आहे. रेसिपीला वेळ न दवडता आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण शेंगोळ्याचं जे पीठ आहे दळून आणलेलं ते आपण चाळून घेणार आहोत. त्या डब्याच्या मापाने मी अगोदरचा जो डबा होता ते दीड डबा घेतलेला आहे पहा. म्हणजे दीड वाट्या समजून चाळून घेतले पहा. त्याच्यामध्ये गिरणीतून काही ज्वारी, गहूचे कण आलेले असतात ते त्याच्यामुळे निघून जातात. आता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे पहा. त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या, थोडा जास्तीचा लसूण घालणार आहोत आणि जिरे घालणार आहोत पहा. ते बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या रेसिपीला थोडं लसूण थोडा जास्तच लागतो पहा, त्याच्यामुळे आपण तो घेतलेला आहे. बारीक वाटून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. तुम्हाला जर तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अजून मिरच्या घालू शकता. अजून आपल्याला थोडं तांबडं तिखट त्याच्यामध्ये टाकायचं आहे पहा. आता हे वाटून झालंय पहा आपलं पिठामध्ये आपण ते टाकून घेतलंय. थोडंसं मीठ टाकून घेऊ पहा ह्या स्टेजला आता. मीठ नंतर पण टाकायचं आहे आपल्याला. आता आपण थोडंसं टाकून घेऊ मीठ. मीठ टाकल्यानंतर थोडंसं घट्टसर असं ते पीठ मळायचं आहे पहा आपल्याला. फार पाणी सुरुवातीला टाकायचं नाहीये. नाहीतर ते पातळ होऊन बसेल मग. थोडं-थोडं जसं लागेल तसं पाणी घ्यायचंय आणि घट्टसर पीठ आपल्याला मळायचंय. थोडंसं या स्टेजला थोडं तांबडं तिखट पण टाकणार आहेत आपण थोडंसं. तांबड्या तिखटामुळे चांगली चव पण येते. तिखट तुमच्या पूर्ण आवडीवर अवलंबून आहे. तुम्हाला किती जास्त तिखट लागतं. ते आता हे भांड्याला थोडंसं हिरवी मिरची चिकटलेली होती. ते पाणी आपण याच्यामध्ये घेतलंय. पीठ मळून घेतलंय पहा. काही चिकटा वगैरे काही होत नाही जरा थोडं निब्बर मळलं तर. पीठ भिजवायची काही गरज नाही कारण आता शेंगोळे बनवता-बनवता ते भरपूर भिजणार आहे. कुठे तेलाचा वापर आत्तापर्यंत आपण केला नाही, पण आता थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचंय आणि पोळपाटालाही थोडं लावायचंय आणि शेंगोळे बनवायला सुरुवात करायची पहा. थोडंसं असं याच्यावर मळून घ्यायचंय पीठ असं आणि असं वळायचंय, वळवायचे आहेत पहा ते असे. तुम्हाला मी 1-2 वळून दाखवते. पूर्वी आमची आई जात्यावरती दळायची, मोठं खटलं होतं. तेव्हा ती त्यांच्याकडे असे केले जायचे पहा असे शेंगोळे. आता गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे. असे सोपे आहेत. काही-काही लोकं हातामध्ये घेऊन पण वळवतात पहा. ते थोडे एक्सपर्ट असतात. तर मला काही तसे जमत नाही, पण मी असेच करत असते पहा. खाली पटापट वळतात त्यांचे. असे वळवायचे आहेत आपण. सोपे आहेत शेंगोळे करायला आणि असे तिथं थोडेसे जोडून घ्यायचे आहेत म्हणजे ते निसटत नाहीत मग. आता दुसरं एक करून दाखवते मी तुम्हाला. कमीत कमी इतके तरी मोठे पाहिजेत. तुम्ही याच्यापेक्षा मोठे करू शकता. पूर्वी हे मडक्यात शिजवले जायचे पहा, त्याच्यामध्ये चवदार लागायचे चांगले. हे शिजवण्याची याला मेहनत आहे पहा, भरपूर शिजवावे लागतात. आमच्या आईच्या माहेरी मात्र असे वळवत नाहीत पहा, त्यांच्याकडे अशा वाट्या करतात. त्याच्यामुळे तिला हे फार भरभर नाही जमायची. माझ्या आत्या वगैरे फार पटापट करायच्या त्या. तिच्या पद्धतीच्या वाट्या पण मी तुम्हाला इथं 2 करून दाखवते आता. त्यांच्या भागाकडे वाट्याच करतात जास्त. पातळ करायच्या अशा ह्या वाट्या. त्यांच्याकडे वाट्या बनवतात अशा. थोडंसं तेल चिकटून घेतलं ना हाताला, म्हणजे हाताला फार चिकटत नाही मग ते. आणि पीठ निबर आहे त्याच्यामुळे पण नाही चिकटत जास्त. ह्या अशा वाट्या बनवून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपले सगळे शेंगोळे आपण बनवणार आहेत पहा. बनवून घेणार आहे. सगळे बनवलेत आपण. तर हे शेवटचं एक राहिलेलं आहे.
अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा पहा तुम्ही. याला शिजवायला वेळ लागतो पहा, करायला नाही वेळ लागत. त्याच्यामुळे थोडं लोकं कंटाळा करतात जरा. थंडीच्या दिवसात जास्त खातात. आमच्याकडे हे नेहमी असतात पहा हे शेंगोळे. सगळ्या ऋतूमध्ये आमच्याकडे पीठ असतं. आमच्या भागाकडे हुलगे जास्त पिकतात. त्याच्यामुळे आम्हाला ती सवय लागून गेलेली आहे. आमच्या भागाकडे सर्दी खोकल्याला शक्यतो दवाखान्यात जास्त जात नाहीत. संध्याकाळी याचं माडगं करून पितात आणि सकाळी त्यांना फ्रेश वाटतं मग. आता आपण शेंगोळे करायला सुरुवात करायची. आपण मोठं पातेलं घेतलंय पहा. पातेलं मोठंच घ्यायचं आणि त्याच्यात जवळ-जवळ अर्धा पातेलं पाणी टाकलेलं आहे पहा. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तसे ते टाकायचेच नाहीयेत. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे पहा झाकण ठेवून. आता मी शेंगोळे कसे टाकते ते बघा तुम्ही एकदा. चिकटत वगैरे नाहीत आणि ते कसे चिकटत नाही ते पण बघा. आता उकळीच्या पाण्यामध्ये एक 5-6 टाकून घ्यायचे पहा. आता ते तळाला गेलेले आहेत पहा. प्रोसिजर पाहून घ्या. ते वरती येतील आता हळू-हळू, हळू-हळू. ते वरती आल्यानंतर उकळी काढून मग दुसरे टाकायचे. म्हणजे मग ते एकमेकाला चिकटत नाहीत आणि खालचे मग तसेच राहतात. तळालाच जाऊन बसतात ते. ते वरती येतच नाही ना वरून जर आपण सारखे टाकत राहिलं तर. पहा आता ते हळू-हळू, हळू वरती येतील पहा. कुकिंगची प्रोसिजर इथं पद्धतशीर करावी लागते पहा, तरच ते चांगले लागतात. स्वादिष्ट नाहीतर मग बेचव लागतात एकदम. शिजले पाहिजेत ते चांगले शेंगोळे. वरती यायला लागलेत पहा, पहा तुम्ही. आता वरती आल्यानंतर हे पाण्याचं तापमान खाली आलेलं आहे. म्हणजे त्याला उकळी आल्याशिवाय दुसरे तुम्ही टाकायचे नाहीत पहा. नाही वरून टाकत राहिले का खालचे खालीच राहतात आणि ते नीट शिजत पण नाही आणि काहीच नाही मग. ही प्रोसिजर आहे याला. अशी घाई करून नाही जमत पहा कुठल्या पण पदार्थाला. शेंगोळे कळायला नाही वेळ लागत. शिजवण्याची त्याची पद्धत आहे जरा. आता उकळी आलेली पहा, आता दुसरे टाकून घ्यायचे. हे वरती आल्यानंतर अजून एक लॉट टाकायचा मग. असे चांगले शिजून घ्यावे. येतील ते पण वरती आता बघा. यायला सुरुवात झाली आता वरती. आता नंतरचे टाकून घ्यायचे आहेत आपण. अशा पद्धतीने हे शिजवण्याची याची आहे प्रोसिजर जरा. आता हे बाकीचे टाकून घेऊ आपण. ह्या वाट्या पण टाकून घ्यायच्या आहेत पहा. 2 बनवल्या आहेत मी. ते उरलेलं पिठाचं काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगते. असे मोठे पण करतात पहा. आता हे असे याच्यावर झाकण ठेवायचं नाही पहा. झाकण ठेवलं का ते उतू येणार आहे. त्याच्यामुळे असे 10 मिनिटं चांगलं मोठ्या गॅसवर हे उकळू द्यायचे आहेत चांगले. खालचे वर यायला सुरुवात होईल पहा आता. आली सुरुवात आणि मग ते शिजायला प्रोसिजर सुरू होते त्याची. एक 10 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची पहा त्याला. नंतर काय करायचं बघू मग आपण. पारंपरिक रेसिपी आहे पहा. स्वादिष्ट लागतात खायला एकदम पौष्टिक आहेत. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत चवीने, आवडीने खातात पहा. असं हे उकडू द्यायचंय पहा. असं लगेच झाकण ठेवलं का ते लगेच उतू येईल. झाकण ठेवायचं नाही. आता आपण ते थोडे शिजलेत पहा निम्मे अर्धे, पूर्ण शिजलेले नाहीत. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेलाची धार टाकणार आहेत. तेल टाकल्यानंतर ते अजिबात उतू येणार नाहीत. मग आपण झाकण ठेवून ते बाकीची उरलेली प्रोसिजरनी शिजवू शकतो. अगदी धार टाकायची थोडी. सुरुवातीला जरी तुम्ही तेल जरी टाकलं ना, तरी ते उतूच येणार. त्याच्यापेक्षा 10 मिनिटं उकळू द्यायचे आणि 10 मिनिटानंतर मग आपण तेल टाकल्यानंतर फुल गॅसवर झाकण ठेवलं तरी ते उतू येत नाहीत वरती. छान शिजतात मऊ एकदम. आत्ताशी मी चमचा घातलाय पहा. आत्तापर्यंत त्याला चमचा मी टाकलाच नव्हता पातेल्यामध्ये. नुसतं थोडं फिरवायचंय फक्त. शिजवून घ्यायचे आहेत चांगले. आता हे पण झाकण लावून अजून एक 10 मिनिटं शिजवू आपण. पहिले 10 मिनिटं आणि आता याच्यावर झाकण ठेवून ते 10 मिनिटं. असे 20 मिनिटं झालेत आत्तापर्यंत. आता आपल्याला आपण जे गोळा ठेवला होता ना पिठाचा, तो गरम पाण्यामध्ये आपण मिक्स केलाय पहा. मग आता हे स्टेजला याच्यात तो टाकून देऊ. ते पण पीठ शिजायला पाहिजे ना. ते पीठ जर अगोदरच टाकलं ना, तर ते तळाला जाऊन बसतं आणि मग ते जळतं खालून आणि वरचे शेंगोळे शिजतच नाहीत. आता हे गरम पाण्यात मी पीठ कालवलंय. गरम पाणी मी पातेल्यात ठेवलेलं आहे. ह्याच्यात टाकून द्यायचं.
आता याच्यावर पण झाकण ठेवलं की उतू येईल. थोडंसं उकळू द्यायचं जरा. एक 5-1 मिनिट उकळल्यानंतर मग याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे म्हणजे चांगले शिजतील ते. पाणी पण चांगलं शिजेल. त्याच्यात आपण हळद टाकलेली नाही. पहा चॉकलेटी कलर जो आहे, तो आपल्याला जो नैसर्गिक रंग आहे हुलग्याचा तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला. उतू येईल ते. त्याच्यामुळे थोडंसं उकळू द्यायचं एक 5 मिनिट. थोडे शिजले का ते मग तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती कसं पाहिजे रस्सा ते तुम्ही तुमच्या सदस्यांवर ठरवा. खूप पातळही ते चांगले नाही लागत. आता हे शिजलेत पहा आता आपण झाकण ठेवलं होतं एकदा मध्ये आणि 5 मिनिटात ते शिजून झालेत चांगले. अशा पद्धतीने त्याला स्ट्रक्चर आलं पाहिजे. म्हणजे एकंदर ते आता 25 एक मिनिटं शिजलेत. पूर्वी पहिले 10 मिनिटं झाकण ठेवून 10 मिनिटं. नंतर आपण ते पीठ कालवून टाकलं होतं पहा. त्याच्यानंतर आपण एक 10 मिनिटं शिजवलेत म्हणजे अर्धा तास झालेला आहे. आता ही फोडणी करूयात पहा. तेल टाकलंय त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण टाकायचं आहे भरपूर. लसूण इथं जास्त वापरायचं. हिंग टाकलाय पहा आता. गॅस बंद करायचा आहे. आपलं ते भांडं तापलेलं आहे. हिंग टाकलंय, कोथिंबीर याच्यात टाकल्यानंतर आपला जो स्वाद आहे ना, तो तसाच टिकून राहतो आणि तो याच्यात आता टाकून द्यायचा आहे आपण. आणि याच्यानंतर काय एक 5-10 मिनिटं शिजवले तुम्ही मिक्स होईपर्यंत जरा, तरी चालणार. आपल्या याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकावं लागेल आता थोडंसं. जास्त खूप हलवा-हलवी नाही करायची पहा त्याचे खूप तुकडे होतात मग. ह्या स्टेजला थोडं मीठ टाकू. मीठ तुमच्या चवीनुसार हे अवलंबून आहे. तर याला थोडं मीठ पण लागतं जरा, नाहीतर ते मग अळणीच लागतात. शेंगोळे आपले जवळ-जवळ तयार आहेत पहा आता. हे आता एक झाकण ठेवून अजून एक 10 मिनिटं आपण शिजू देऊ. म्हणजे आपले एक 40 मिनिटं झालेत पहा सगळे. बाजूला काढून ठेवले. आता आपण ताटात ते शेंगोळे काढून घेतलेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. असा चॉकलेटी कलर येतो ना, अतिशय स्वादिष्ट लागतात हे. पण शिजले तरच चवदार लागतात. शिजले नाही तर ते मग बरोबर नाही लागत अजिबात. बेचवच लागतात ते. धन्यवाद.